तन्मय त्यात पहिलं षटक. बरोबर 11 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. चला सामन्याला सुरुवात करूया. पहिलीच मॅच आहे. 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे. पहिले आपण जगदंबा वाकलन बी संघाचे जे खेळाडू त्यांना विनंती आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. एका जागेवर थांबू नका. स्ट्रायकेंडला राम मात्रे, 2 सेकंडला सूरज आणि गोलंदाज तन्मयला तुम्ही पाहतायत. सतीशदादा पाटील स्मृती चषकमध्ये तन्मयने चांगली गोलंदाजी केली होती. तोच तन्मय तुम्हाला पाहायला मिळतोय. आई गावदेवी शिडून बी या संघाच्या माध्यमातून 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात एक इनिंग तुम्हाला कंप्लीट करायची, लक्षात घ्या. सामने लॉट्स प्रमाणे होती, लक्षात घ्या. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. UTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट लाईव्ह. आणि स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करूया. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. पहिला बॉल मंगेश स्मृती चषक 2025. पहिलाच बॉल चांगला होता आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. राम मात्रे 0 वरती बाद होते आणि सागाव संघाला लागणारा हा पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती. तन्मयचा मी मगाशीच उल्लेख केला. एक चांगला गोलंदाज या टीमचा आहे. शिडून बी संघ नावात बी आहे, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये चर्चा नेहमीच राहिली या टीमची. नागझरीची स्पर्धा तुम्ही पाहिली. सतीशदादा पाटील स्मृती चषक आणि इथे वेगवान चेंडू होता. शिक्षक बीट झाले होते. मला धाव मिळणार नाही. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. शून्य धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. चांगली गोलंदाजी तन्मयकडे, वेग प्रचंड आहे गोलंदाजी मार्कवर. पुढे गेले पॉइंटच्या दिशेने फक्त दिशा दिली योगेशने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील पहिला चौकार योगेशच्या बॅटमधून. पहिला चौकार योगेशच्या बॅटमधून आलाय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. अपील स्ट्रॉंग आहे. योगेशला माघारी परतावं लागेल. सागाव संघाला लागणारा दुसरा धक्का 4 या धावसंख्येवरती. पायचीच्या स्वरूपात बाद झालाय. सागाव संघाला 2 धक्के लागले. 4 या धावसंख्येवरती. सूरज भोईरकडे अजूनही स्ट्राईक आली नाही आणि आता राहुल जाधव आलेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. मॅच टाय झाली. तिसरा विकेट, त्यानंतर टॉस. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल.
शेप मध्ये खेळायचं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे राहुल जाधव, शून्यावरती बाद होईल. तन्मयने या ओव्हरमध्ये तिसरा धक्का दिलाय तो सागाव टीमला ओव्हर हॅट्रिक पूर्ण करत असताना, आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. त्यांना माहिती आहे सूरज भोईरची विकेट महत्वाची, अखेर एका चांगल्या षटकाची समाप्ती केली. फक्त 4 धावा. पहिल्या षटकात फक्त तन्मयने 4 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्यात. पुढची मॅच तिसगाव विरुद्ध माटाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. तिसऱ्या मॅच मध्ये पडले विरुद्ध आयरे. सागर गायकवाड आपण आला असेल तर या, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. चौथ्या मॅच मध्ये देवीचा पाडा विरुद्ध सतरंगी क्रिकेट संघ हेडुडने बी. सामने लॉट्स प्रमाणे होतील, लक्षात घ्या. सेकंड राऊंडची मॅच वगैरे होणार नाहीये. पहिल्या फेरीतील सर्व सामने लाईनशीर होतील. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धावा, 3 विकेट. सुरुवात चांगली केली. मी मगाशीच उल्लेख केला, जे जे बी संघ असतात, मग परी 11 जगदंबा वाकलन बी संघाचे खंदे समर्थक विकासजी मडवी साहेबांची सुद्धा आज उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. नेहमीच या जगदंबा वाकलन बी संघावरती ते विश्वास दाखवतात. त्यांच्या कन्येच्या नावाने संघ खेळतो, परी 11 जगदंबा वाकलन बी. आणि पहिल्या ओव्हरमध्ये तन्मयने काय सुरुवात केली. एक चौकार योगेशने त्याला जरूर ठोकला, मात्र 3 विकेट आल्या. योगेशची विकेट त्याने घेतली. आणि दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज मात्रे, तेजस मात्रे येत आहेत. तेजस मात्रेने सुद्धा जबरदस्त खेळ केला होता. 37 दपाटी स्मृती चषक, खास करून घेसरच्या विरोधात त्याचा विजयाचा षटकार. आणि आईगाव देवी शिडूम बी संघ विजयी झाला होता घेसरच्या विरोधात. 3 सामने जिंकले होते, मात्र फुल टॉस होता. पहिलाच बॉल पाठवून दिलाय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. या स्पर्धेतील या मॅच मधला पहिला सिक्सर सूरज भोईरच्या बॅटमधून. आई चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, आणि आता पाहायला लागून चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर गेलाय. अडवण्यात यश मिळालं होतं, मात्र आता चौकार येईल. सेकंड राऊंडच्या मॅचेस 4 ओव्हरचे असतील. सामने लॉट्स प्रमाणे होतील, लक्षात घ्या. तेजस गोलंदाजी मार्कवर. लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. ज्यावेळी चेंडू रिलीज करता एक आवाज येतो तेजस मात्रेच्या तोंडातून.
वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका नेहमीच असते. 15 धावा धापालकरती लागल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही यांनी ही स्पर्धा खेळली जाते, त्यामुळे ऍडव्हान्टेज असतो दोन्ही टीम्सकडे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. रोहितने 2 धावांचा कॉल दिला आणि 2 धावा पूर्णही झाल्या. गोलंदाज तेजस मात्र गोलंदाजी मार्कवर. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला असं वाटलं होतं. डीप एस्ट्रा कव्हर जर झाली मात्र मिड ऑफला जातोय. एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 18 धावा दाखल होती. दुसरं षटक प्रगती पथावर आजच्या दिवसातील पहिलीच मॅच. स्वर्गीय कुमार मंगेश स्मृती चषक 2025 आयोजक जगदंब क्रिकेट संघ वाकलन बी आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. 2 दिवसीय स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस. वेदांत पाटील येत आहेत. सागाव संघाटी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक धाव इथे मिळाली. एसएससी ट्रॉफी मध्ये सुद्धा वेदांत बेस्ट बॉलरचा किताब मिळाला आणि सातत्याने चर्चेत आहे. सध्या अष्टपैलू खेळाडू आहे. वसारच्या स्पर्धेत त्याने बॅटिंग करत असताना मॅच सागाव टीमला जिंकून दिली. काही खेळाडू जॉबला असतात, काही खेळाडूंचा अजूनही कॉलेज आहे. त्यामुळे सर्व गोष्टी मॅनेज करून आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी हे खेळाडू खेळत असतात. तेजस दोन धावा इथे मिळाले. सुरतला जीवदान मिळाले. एकवीस धावा धापलकर आपण बघू शकाल. जास्त टीम मीटिंग नकोय. 11 वाजून 9 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. लक्षात घ्या 7 सामने आम्हाला वेळ कव्हर करायचे. लक्षात घ्या 3 षटकांत तुम्ही चर्चा करू शकता. ज्यावेळी तुम्ही ड्रिंक्स ब्रेक घेता, पाणी पिता. पुढच्या मॅच मध्ये म्हाटाडी विरुद्ध तिसगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या राज पाटीलची भरपूर चर्चा आहे. म्हाटाडी संघ म्हटल्यानंतर साबे चषक मध्ये आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग करत असताना 150 पेक्षा जास्त धावा त्या स्पर्धेत त्यांनी कुठल्या होत्या आपल्या बॅट बंद. त्यानंतर तुम्ही अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग पाहिली, तिथेही राजचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळे चर्चेत आहे. त्यानंतर सागावची स्पर्धा आली, तिथेही राज पाटीलने अर्धशतक ठोकलं म्हाटाडी टीमसाठी. ते पुढच्या मॅच मध्ये तो इन ऍक्शन मध्ये असेल तिसगाव टीमच्या विरोधात. तन्मय आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये 4 रन्स 3 विकेट. रामला त्याने बाद केलं, योगेशला त्याने बाद केलं आणि राहुल जाधवची विकेट त्याने घेतली. तोच तन्मय तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. मिड विकेटला एकच रन्स मिळेल. आउटफील्ड चांगली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 22 वरती. 3 गडी बाद 22. कारण विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे तेच नियम तुम्हाला फॉलो करायचे. लक्षात घ्या. मॅच टाय झाली तर सोबत विकेट. त्यानंतर टॉस. चेंडू कधी हरवला, फुटला 5व्या षटकात जरी तरी तुम्हाला नवी शर्यत. चांगला गोलंदाज आहे. आमचे मच्छिंद्रवाडी सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. वैष्णवी एंटरप्राइजचे सर्व वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांच्याच वडिलांच्या नावाने संघ खेळला होता सतीश दादा पाटील स्मृती चषक मध्ये. रतन स्मृती 11 आयगाव देवी शिवडून बी. 3 मॅचेस या संघाने जिंकल्या होत्या 10 टीमच्या लॉट मध्ये. तन्मय चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक विकाने आले. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो फेकी करणं गरजेचं. ॲक्युरेट थ्रो फेकी तुमच्याकडे पाहिजे. टप्पा थ्रो केल्यानंतर फलंदाज वेगाने धावतात. 25 धावा धापालगती लागल्या. तिसरं षटक प्रगती पदावर असताना 5 ओव्हरची मॅच. सागा विरुद्ध आयगाव देवी शिवडून बी.
क्षेत्ररक्षकाने काय केलंय मिड विकेटला रोहित भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. या मॅच मध्ये आपण पाहतोय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सागावने. परी इलेव्हन जगदंबा वाकलम बी संघाला आम्ही नगरसेवक चषक माहिती पाहिलं. अपील स्ट्रॉंग आहे. रोहितला माघारी परतावं लागेल. 29 वरती अजून एक धक्का लागत असताना तन्मयच्या खात्यामध्ये चौथी विकेट. 4 विकेट या मॅच मध्ये घेतले. तन्मयने पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पाणी घेऊन जायचे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. प्रवीण येथे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नगरसेवक चषक मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर सागाव संघाने या मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग घेतली. परी इलेव्हन जगदंबा वाकलम बी संघ ज्यावेळी खेळत होता त्यांनी 2 वेळा धावांचं संरक्षण केलं. 2 मॅचेस त्यांनी प्रथम बॅटिंग करताना जिंकल्या. मात्र पडलेच्या विरुद्ध त्यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि त्यामुळे मॅच गमावी लागली संध्याकाळच्या सत्रामध्ये. सागाव संघाचं यासाठी मी कौतुक करेन की टॉस जिंकले तर तुम्ही ज्यावेळी बॅटिंग येतं जास्त धावा उभारल्या तर अपोजिट टीमवरती दबाव निर्माण होतो. 12 बॉल 12 गौरीपाडा टीमला परी इलेव्हन जगदंबा वाकलम बीने करून दिला नाही. कारण सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी फलंदाज खेळतात चांगले चांगले फलंदाज ते थोडेसे कॅल्क्युलेशन मध्ये राहतात आणि त्यामुळे खेळ चांगला होत नाही आणि बऱ्याच वेळा मॅचेस गमावे लागतात. त्यामुळे प्रथम बॅटिंग ज्यावेळी असते त्यावेळी मनामध्ये जास्त शंका नसतात. धावा बऱ्याचशा येतात. कोणतेही फटके तुम्ही खेळू शकता. मात्र ज्यावेळी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करावी लागते साई त्यावेळी थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागतो आणि त्यामुळे थोडासा फलंदाजावरती सुद्धा दबाव असतो. 29 धावा झालेल्या आहेत. मयुरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. एक आमचे मयुरेश भोईर आहेत. परी इलेव्हन जगदंबा वाकलम बी संघाचे गोलंदाज. ते चांगली गोलंदाजी करतात. टायगर चषक मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये ते नव्हते. सुपर 8च्या मॅच मध्ये मोठी दिसे टीमच्या विरुद्ध मला वाटतं आय थिंक आउट ऑफ इंडिया होते वाटतं शिवदास. डॉट बॉलची ते समाप्ती झाली. पहिलाच बॉल मयुरेशचा बघा. सोमनाथ काय करत नाही ते मी खेळाडूला ते जास्तीत जास्त बाहेर गावी पाठवतात. कदाचित मयुरेशला पाठवलं होतं. ज्यावेळी एखादा मुख्य गोलंदाज नसला तर बऱ्याच वेळा नुकसानी होतो आपल्या टीमचा. एक षटक कमी होतं. मयुरेश चांगला गोलंदाज आहे. शिडून संघाचाही मात्र चेंडू उंच गेला आणि जाईल स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सूरज भोईरच्या बॅटमधून आलाय सिक्सर. सूरजला एक जीवदान मिळालं या मॅच मध्ये. तेजसने त्याचा झेल ड्रॉप केला होता.
वाकलन गाव म्हटल्यानंतर आपण पाहतोय याच दरम्यान तुम्ही पाहताय सुरेश गायकर साहेबांचं आगमन झालं आणि इथे मात्र फलंदाज सूरज ची खेळी समाप्त होईल. 35 वरती 5वा धक्का सागाव टीमला. एक मॅरेथॉन इनिंग जरूर साकारले. मात्र 35 वरती 5वा धक्का लागलाय सागाव संघाला. सुरेश गायकर साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचे 3 चिरंजीव आपल्याला पाहायला मिळतात. परी 11 जगदंबा वाकलन, बी गुरुनाथ शिवदास सोमनाथ, त्यांचे पिताश्री आपण पाहतोय. सुरेश गायकर साहेबांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. तो मयुरी चांगली गोलंदाजी करतायत. वी शेप मध्ये खेळायचं होतं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. वेदांत आल्या पावली माघारी परततील. 35 वरती 6वा धक्का लागत असताना सागाव टीमला मयुरेशच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असेल तिसगाव टीमच्या विरोधात. ती मॅच तुम्हाला 5 ओव्हरची पाहायला मिळेल. आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात, पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे, त्यानंतर सेकंड राऊंड 4 ओव्हरच्या माटाडी चषक ही स्पर्धा सुद्धा विकी पाटील आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला डम्पिंग ग्राउंड दिवा येथे पाहायला मिळाली होती. 42 धावा झालेत सामना सुरू करायचे. राज पाटील येत आहेत. मग मी राज पाटीलचा उल्लेख केला, सध्या चर्चेत आहेत माटाडी म्हटल्यानंतर. पुणे येथे एक शहरी स्पर्धा झाली. ज्यावेळी शहरी स्पर्धा होती, प्रमोद मात्र आवर्जून त्यांची निवड करतात. शहरी क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात आता मॅचेस होत असतात आणि आपले ग्रामीण खेळाडू कुठेही मागे नाही आहेत, सातत्याने ते चर्चेत असतात. हर्षल आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. हर्षल आलेत, मात्र मिलिंद पहिल्याच बॉलवरती बाद होतील. 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना सागाव संघाला रितेश नोन स्ट्राईक एंडला आहेत. 42 वरती 7वा धक्का सागाव टीमला. आशिष आल्या पावली माघारी परतील. रितेश नाराज आहेत. 8वा धक्का 42 वरती सागाव टीमला.
मिलिंद तेच करायला गेले होते, मात्र गॅप त्यांना मिळाली नाही आणि कव्हर्सला एक चांगला झेल टिपला. तर मिलिंदला माहिती आहे रितेशच्या बॅटमध्ये धावा येतील. 42 वरती 8 हॅट्रिक बॉल बघायचंय. मंगेश पाटील स्मृती चषक मधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का या मॅच मध्ये, पहिल्याच मॅच मध्ये. प्रतीक आलेत बॅटिंग करण्यासाठी. हॅट्रिक बॉल आहे, 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 प्लस जाऊ शकतो रितेशला जर स्ट्राईक आली तर या मॅच मध्ये. खाली ग्राउंडिंग बॉल झालाय असं सांगतात, पण सर डॉट बॉलची ते समाप्ती होईल. रितेश नोन स्ट्राईक एंडला आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 42 धावा झालेले आहेत. या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत सुरेश गायकर साहेबांच्या शुभ हस्ते. काय गोलंदाजी करतोय हर्षद. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली अखेर, आणि हेच तर करायचं होतं. हेच रितेश कधीपासून माझ्या बॅटमधनं धावा येते, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करा, आणि अखेर ते प्रतीकने केलंय. 10व्या क्रमांकावरचा फलंदाज. 8 विकेट गेले, 43 वरती 8. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. रितेश असा फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येऊ शकतात या मॅच मध्ये. कोणत्या एंडने ते षटकार मारण्याची ताकद ठेवतात, ही खासियत या फलंदाजाची आहे. आणि बघायचं हर्षदच्या विरोधात काय करतील. टॉस बॉल होता, टायमिंग झालं नाहीये, क्षेत्ररक्षक आहेत, चूक होणार नाहीये. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली हर्षदने. 90 सागाव टीमला 43 या धावसंख्येवरती, आणि आता शेवटची जोडी मैदानात. एक धाव इथे मिळाली. 22च्या स्वरूपात संस्कार आलेत. चव्वेचाळीस वरती 9 विकेट गेले. शिडून आपण सागाव संघाचा 12 खेळाडू रेस मध्ये नाहीये, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी सागाव संघाला लागेल. ज्यावेळी शिडून संघ बॅटिंगला येईल, शिडून बी संघ 2 धावा ऑलरेडी तुमच्या खात्यात ऍड होतील, लक्षात घ्या. कॅप्टनला सूचना असेल तकदीर. 2 धावा ऍड होतील तुमच्या खात्यामध्ये. 44 झालेत, 45चं टार्गेट आहे. 2 धावा सुरुवातीलाच मिळतील. टॉस करूया आपण. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, तिसगाव आणि माटाडी. कमलाकर भोईर यांच्या शुभ असे टॉस होईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 5 ओव्हरची मॅच आपण टॉस करूया. तिसगाव विरुद्ध माटाडी अशी मॅच होईल. तिसगाव संघ टॉस विन आहे. तिसगावने टॉस जिंकले, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. समोर पाहिलं तर माटाडी एक चांगला संघ आहे, सध्या इन्फॉर्म संघ आहे. या किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नेहमी जो संघ आपल्याला तिसगाव संघ पाहायला मिळतो, काही चेंजेस पाहायला मिळतील का? सेम टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल? काही पोरं तर नाही आली, पण जेवढे आहेत तेवढे सेमच आहेत. बऱ्याचशा स्पर्धा तू खेळत असतो, एकंदरीत या स्पर्धेमध्ये तू खेळायला आला, कसं वाटतंय? आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे, आणि ते खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद कमिटीचं. तर शुभेच्छा असतील. राज आमच्या सोबत आहेत. राज, टॉस महत्वाचा, टॉस तू गमावला. टॉस जर तू जिंकलास तर तुझा निर्णय काय असला असता? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं मी पण. आता बॅटिंग करायची, 5 ओव्हरची मॅच आहे. समोर तिसगाव संघ सुद्धा आपण पाहिलं तर चांगला संघ आहे. या समोर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? संघ तर चांगलाच आहे तो, पण जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर शुभेच्छा असतील राज तुम्हाला या मॅच साठी. आपण बघतो टॉस इथे जिंकलाय तो तिसगाव टीमने, आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया आपण आजच्या दिवसात प्रथमच तुर्बेगावचे एक अप्रतिम समालोचक साई पाटील यांचा आवाज. नमस्कार मित्रांनो, मी साई पाटील. आज आपण पाहतोय की भारतातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये 2 संघ
हॅलो. थँक्यू नितीन सर. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रथमतः आपण गणरायाला वंदन करू, त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवराय, राजे छत्रपती शंभूराय यांना त्रिवार मानाचा मुद्रा उपस्थित सर्व लाडकी क्रीडा रसिक, उपस्थित सर्व आमचे मान्यवर ग्रामस्थ आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे तमाम क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो. स्पर्धा पाहता आपण जगदंबा क्रिकेट संघ वाकळण आयोजित स्वर्गीय कुमार मंगेश स्मृती चषक 2025चा पर्व आणि पर्वातील पहिली लढाई. तर दोन्ही संघांना सूचना की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे, सामना लवकरच संपन्न करायचा आपल्याला. एका बाजूनं टीम सागाव आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी शिरडोन, आई गावदेवी स्काय 11 शिरडोन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती ते टीम सागावनं आणि बॅटिंग करत असताना 44 बनवल्यात आणि 45चं लक्ष, त्यामध्ये 2 रनची पॅनल्टी देखील लागली आहे ती टीम सागावला. गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांत पाटीलला आपण पाहतो. पहिलाच चेंडू पहिलाच बॉलवरती प्रहार केला, मिडविकेट मधून क्षेत्ररक्षक धावून आला होता, परंतु झेल त्याच्यापासून दूर होता. त्यानंतर स्वतःला सावरलं, एका टप्प्यावरती बॉल फील्ड केला, तोपर्यंत धावा 2 प्राप्त होत आहेत. 2 स्वतःचं वैयक्तिक आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना आपण राजला पाहतोय. राज आणि सातीना तकदीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या हंगामामध्ये 2024-25 मध्ये अतिशय चांगला फॉर्म ह्या संघाने दाखवलाय आणि खास करून राजची कामगिरी अगदी देखणी आपण पाहिली आहे. तोच राज स्ट्रायकिंग एंडला चेंडू रिलीज करत असताना त्या हातातनं चेंडू निसटलाय. जरूर फलंदाज देखील पंचांकडे कटाक्ष टाकत होते. पंच दर्शवतात की हा डेट चेंडू पंचांनी घोषित केलाय. चेंडू रिलीज करत असताना हातातनं हा चेंडू निसटला. वेदांच्या फ्रंटलाईन गोलंदाज आहे टीम सागावचा, नेहमी चांगली गोलंदाजी आपण पाहिले. वेदांची इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु प्रतिबंध आहे पॉवर सर्कलचं, त्या कारणास्तव हा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये दाखल झालाय. तिथे धावा 2 प्राप्त होतील. संयमानं बॅटिंग आपण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पूर्णतः फायदा घ्यायचा आहे आणि त्या अनुषंगाने इनफिल्डच्या वरनं फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं राजचा पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू स्वीपचा देखना फटका, खाली क्षेत्राची निवड, चेंडू अगदी गोलीच्या वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. पाहता पाहता सीमा पार, हा पहिला संघर्षाचा दमदार चौकार. धावसंख्येची पॅनल्टी लागली, ह्याचं कारण की 12 प्रतिनिधी आपला ड्रेस कोड मध्ये नाही. काही जे नियम आपण पाहतो कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे काही नियम आपण बांधले आहेत त्या नियमांचं पालन हे प्रत्येक संघाला करावं लागतं. आणि प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉसचा विचार. सामना बरोबर सुटला तर इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं, परंतु चेंडूची लाईन ओळखली, अगदी लेगस्टिकच्या दिशेने चेंडू होता. हलक्या हातानं फक्त दिशा दाखवण्याचं काम. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू 1 मोर अगदी बॉडीवरती हा चेंडू, पायावरती चेंडू लागला हे पंच देखील दर्शवतात. पंचांच्या देखील निदर्शनास आलं होतं की चेंडू बॅटचा कुठेही संपर्क नाही, डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत 2 चौकार 2 दुहेरी अशा एकंदरीत 12 धावा स्कोर कार्डवरती आणि 2 पॅनल्टीच्या. अर्थातच एका षटकानंतर त्या धावा आपण ऍड जरूर करणार आहोत. पुढील चेंडू राईट मोरतो विकेटनं. 30 तर्रार चेंडू, वेग भन्नाट होता वेदांत पाटीलचा. त्या वेगात जोरावर फलंदाजाला बेट केलं. एका षटकाचा खेळ संपला. षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 आणि 2 पॅनल्टी, एकंदरीत 14 धावा एका षटकाच्या सांगतेनंतर आपल्याला वाटला करत असताना आईगावदेवी शिरडोन ह्या संघाकडनं पाहायला मिळतात. 2 षटकांत 1 षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेचं पहिलं षटक अगदी वाजवी षटक राहिलं आणि हे षटक जरूर मी म्हणेन ते टीम शिरडोनच्या बाजून आपल्याला पाहायला मिळालं, कारण की 5 षटकामध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. आणि ते पाहता जो वेग त्यांना अपेक्षित होता पहिल्या षटकामध्ये, तो वेग त्यांना नक्कीच धारण केलाय आणि कोणताही गडी न गमावता एक सावध सुरुवात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला जरीमरी 11 तिसगाव हा संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात जे म्हाताडेश्वर म्हाताडी हा संघ असेल. 2 युनिफॉर्मचे संघ नेक्स्ट मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवली क्रिकेटचं खास करून हे वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा लॉट्स उडवले जातात पॉलचा विचार केला जात नाही. जे संघ येतील, जे संघ इन होतात स्पर्धेमध्ये, त्या संपूर्ण संघांमध्ये ड्रॉ केलं जातं. खरं तर कोणता संघ
हा हलका नसतो, कोणता संघ भारी नसतो. ज्या संघाचा परफॉर्मन्स चांगला होईल तो संघ निश्चित स्पर्धा गाजवत असतो आणि ह्या विभागाचं हे वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये जपलं जात आहे. चांगला चेंडू, फटका देखील तितका सुरेख आहे. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु चेंडूनं शर्यत जिंकली आहे. चेंडू निघून जाईल लॉंग लेगला, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. षटकानंतर टीम मीटिंग करू नका ही सूचना असेल कारण की आज उशिरानं सामना सुरू झाला. ते पाहता आता जास्त आपल्याकडे वेळ नाही, वेळेची मर्यादा ही आपल्याला जोपासावी लागते आणि त्या सूचना सातत्यानं आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा आणि ही स्पर्धा आणखी लोकोत्तर करण्यासाठी UTC ही वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे. शैलेश भोईर अँड कंपनी, आमचे मनोज दादा असतील, त्यांचे सर्व सहकारी मित्र असतील, त्यांची भरपूर मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि नेहमीच आपण पाहतो कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा या भरवल्या जातात लाईव्हच्या माध्यमातून, GTC असेल, UTC असेल, SMD असेल, अशा वाहिन्या सातत्यानं कार्यरत आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक नामांकित वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे. चांगला चेंडू, वापसी आपण पाहतोय. रोहितला देखील माहित आहे पहिला ब्रेक थ्रू आता मिळवला. इथनं मॅच मध्ये आपल्याला जर आणखीन दाखल व्हायचं असेल तर या षटकामध्ये सातत्यानं डॉट बॉल आणि विकेट आपल्याला मिळवावे लागतील आणि तो प्रयत्न आता सध्याच्या घडीला रोहित भुईरचा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिषला आपण पाहू शकाल. साथीनं राज जिथे स्वीप करायचा तो स्लॉक स्वीपचा प्रयत्न तर केलाय परंतु प्रयत्न फसलाय. सलामी जोडी आता मात्र तंबूच्या आश्रयाला ज्या दोन फलंदाजांनी विजयाचं स्वप्न दाखवलं होतं आपल्या संघाला, परंतु ते दोन्ही फलंदाज आता डगआउटच्या दिशेनं दुसरा धक्का लागलाय आणि परतावं लागेल फलंदाज राजला देखील. बॅकमध्ये षटक राहिलं P2चं. रोहितनं जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि ती जबाबदारी लिलिया पार केली असं म्हणावं लागेल, कारण की इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला. फक्त धावा त्यानं 7 खर्च केल्या आणि महत्वाच्या 2 विकेट्स त्यानं आपल्या संघाला मिळवून दिल्या. ही महत्वाची त्याची कामगिरी. त्या कामगिरीच्या जोरावरती या मॅच मध्ये अजूनही त्यांचं स्थान कायम आहे आणि लढाई जारी आहे असं सांगत असताना रोहितला आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात आपण पाहिला पॅनल्टी पकडून 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर ह्या दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 7. एकंदरीत 2 षटकानंतर 21 धावा स्कोर कार्ड वरती. सन्माननीय गोविंदजी गायकर साहेबांचं शुभ आगमन झालं. विनंती आहे त्यांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहतोय आपण स्वर्गीय कुमार मंगेश स्मृती चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. जगदंबा क्रिकेट संघाच्या वतीनं भरवली गेलेली एक सुंदर स्पर्धा. 2 दिवस क्रिकेटचा थरार ह्या क्रीडांगणावरती आपल्याला अनुभवायला मिळेल. अतिशय चांगलं हे क्रीडांगण. आउटफील्ड खूप फास्ट आहे, तितकीच देखणी खिलपट्टी देखील आपण पाहतोय आणि क्रिकेटसाठी
सारं काही पूरक आणि पोषक हे वातावरण सध्याच्या घडीला आपण अनुभवत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक आणि मिलिंद यांचा वापर. पहिला चेंडू चांगला होता, ऑफ ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक, चेंडू फील्ड होईल तोपर्यंत अवधी होता. एक धाव सहज कंप्लीट करत असताना सिंगल डबल न विजयाच्या पुढे विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु 45 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. सुरुवात दमदार राहिली होती, परंतु त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा कमबॅक टीम सागावचा देखील राहिलाय. मॅच रंगेल. दोन ताकदवर संघ आहेत, ते मध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि अप्रतिम क्लास दाखवत असताना ओव्हर द कव्हर चेंडू निघून चाललाय दणदण करत सीमारेषा पार. हा दमदार चौकार. तास पाहायला मिळाला, परंतु लगेचच त्यानं रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं. परंतु ज्या गतीनं सध्याच्या घडीला मिलिंद गोलंदाजी करतोय त्या गतीला रीड करणं, त्याची लाईन लेंथ फारकणं, तदनंतर फटका दाखवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. ते कठीण कार्य करण्याचा पण नाऊन्स आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण की दोन तुल्यबल संघ आहेत. 2024-25 हंगाम गाजवणारे हे दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला नवोदित संघाची बांधणी आपण पाहतोय, अर्थातच शिरोडोन संघ, शिरोडोनचा ब संघ सध्याच्या घडीला खेळ करतोय आणि त्यांच्यासमोर इन्फॉर्म संघ, सागावचा संघ, दोन ताकदवर संघ आहेत. कधी वरचढ होताना शिरोडोनला आपण पाहतो, तर कधी या मॅच मध्ये कमबॅक टीम सागावचा देखील पाहायला मिळतोय. कारण की मागच्याच बॉलवरती आपण चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, एकंदर ह्या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल ह्याचा अनुमान लावणं सध्या तरी कठीण झालंय. लक्ष जरी मोठं नसलं तरी देखील ते लक्ष वाचवण्यासाठी अगदी कसोशीनं प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज भोई, रोहितला आपण पाहू शकाल, वेदांतला पाहतोय. अगदी चांगली टारकास्ट या संघामध्ये. एका बाजूनं ज्या फलंदाजांवरती भरपूर काही जबाबदारी होती, राज आणि तकदीर लवकर बाद झाल्यानंतर मैदानात आशिष दाखल झालाय आणि एका बाजून आता मयुरेश त्याच्या साथीनं. इथे फटका चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बिग हिट. हा दमदार संघर्षाचा शंकनाद षटकार. कॉट बिहाइंडच्या माध्यमातून मयुरेशला देखील परतावं लागेल. षटकारानंतर स्वतःवरती संयम राखू शकला नाही, लवकर सामना फिनिश करण्याचा त्याचा इरादा फसला आणि तो झालाय बाद. 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 3 षटकानंतर 32 धावा स्कोर कार्ड वरती. येणारं समीकरण, येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 13 धावसंख्येची. या अगोदर जर विकेटचा आपण विचार केला, जेव्हा बॅटिंग करत होता सागाव संघ, त्यांचे जवळजवळ 9 विकेट बाद झाले होते. म्हणजे ते पाहता विकेटचा ऍडव्हान्टेज ही नक्कीच शिरडोनच्या बाजूने आहे. म्हणजे विकेट न गमावता 12 मध्ये 12 देखील त्यांना चालू शकतात. परंतु इक्वेशन आहे शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी.
गीत आजही प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणार हृदय वसंत फुलताना. जसं वसंत फुलतो ह्या गाण्यामध्ये तसाच वसंत हर्ष नेहमीच प्रत्येकाच्या हृदयात फुलताना आपण पाहतोय. तर नक्कीच टीम मीटिंग झाली इथनं दोन्ही संघांच्या माध्यमातून मेसेज देखील पोहोचले असतील की ह्या मॅच मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे. एका बाजूनं 12 मध्ये 13 रोखायचे आहेत त्यासाठी देखील रणनीती बनवली असावी टीम सागावणं. त्यांना माहित आहे जरी सामना सोपा असला प्रतिस्पर्ध्यांसाठी तरी देखील क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. यस, गावासाठी खेळण्यासाठी आपण पाहतोय डेडिकेशन जे महत्वाचं आहे. आणि वेदांत पाटील अगदी सध्याच्या घडीला आपण पाहतोय परीक्षा कालावधी आणि त्या साऱ्या गोष्टी फेस करून गावासाठी खेळण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गावासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण नेहमीच पाहतो क्रिकेट खेळत असताना इतर साऱ्या काही गोष्टी विसरून गावासाठी आपल्याला संघर्ष आणि परिश्रम हा करावा लागतो आणि त्या गोष्टी जरूर करत असताना दरम्यान त्या पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला वेदांत पाटीलला. आपण पाहतो ह्या मॅच मध्ये 12 बॉल 13चं समीकरण उरलंय, परंतु त्यांना देखील माहित आहे क्रिकेट आहे जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत मॅच मध्ये काहीही घडू शकतं. नुकतंच रजनी क्रिकेटच्या क्रीडांगणावरती पाहिलं जिथे धावा 75 बनवायच्या होत्या 69 3 षटकात झाल्या होत्या, परंतु त्यानंतर 6 बॉल 6 धावा टीम I11 ओवेला करता आल्या नव्हत्या. हे आजवरचं क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कधी फलंदाज हवी होतात तर कधी गोलंदाज देखील वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी 6 बॉल 36 निघतात तर कधी कधी 6 बॉल 6 बनवणं देखील कठीण जातं. हा क्रिकेटचा आजवरचा इतिहास आहे. या मॅच मध्ये देखील काय घडेल कारण की दोन लढवय्ये संघ मैदानाच्या आतमध्ये लढाई करतात विजयासाठी. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त विजय हेच एकमेव ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी हे दोन संघ आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. वेदांतचा हा चेंडू वेगवान अगदी हार्ड लेंथला हा चेंडू हिट करत असताना वेदांतला आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय परंतु प्रयत्न फसलाय आणि तो प्रयत्न गोलंदाजाचा देखील फसलाय. सहज सोपा रनआउट या ठिकाणी प्राप्त होऊ शकला असता चेंडू गॅदर झाला नाही वेदांत पाटील कडनं आणि आता संधी प्राप्त झाली फलंदाजाला. धाव 1 प्राप्त झाली आहे परंतु ह्या 1च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन 20 वेळ ते 33 वरती आणि आता संधी प्राप्त झाली. मैदानाच्या आतमध्ये तेजस आणि साथीनं साहिल दोन धावा आल्या ना. यस 2 धावा आल्या म्हणजे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आता 34. जरूर आमचे गुणसंख्या लेखक देखील त्या ठिकाणी त्यांचं देखील लक्ष आहे. चांगला चेंडू तेज तर्रार चेंडू यष्टीरक्षक जवळजवळ यष्टांपासून 7 ते 8 पावलं दूर आहे. यावरून गोलंदाजच्या गतीचा आपण अनुमान लावू शकता. यस लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्या गोष्टी ती गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. फटका फसलाय इथे देखील जेलची संधी कॉर्डबेटच्या माध्यमातून 1 विकेट. दुसरी सफलता वेदांत पाटील आपल्या नावावरती कोरत असताना पहिल्या षटकात थोडासा महागडा राहिला होता परंतु तिथे पॉवर सर्कल होतं ते प्रतिबंध होतं परंतु ह्या षटकामध्ये आता मात्र पुन्हा मॅच मध्ये आपल्या संघाला आणत असताना आतापर्यंत 2 धक्के दिलेत आणि षटकामध्ये फक्त धावा त्यानं 2 खर्च केलेत. एकंदरीत आता इथं इक्वेशन पाहिलं 34 धावा स्कोर कार्ड वरती बनवायच्या 45 आहेत. अजूनही 11ची गरज आणि या षटकातील 2 आणि त्यानंतर 6 म्हणजे 8 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी आपल्याला गुरुदत्त चेरादेव सागाव या संघाची पाहायला मिळतं. यस डीजे मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये कलाटणी पाहायला मिळतं वेदांत पाटील कडनं. इथे देखील वेगवान चेंडू बॅटच्या अगदी स्टिकर वरच्या भागावरती हा चेंडू लागला होता. 2 धावा रोखू शकणार नाही. झेलवरती क्षेत्ररक्षक जरूर धावून आले परंतु त्यांच्यासाठी हा झेल कठीण होता. एका टप्प्यावरती चेंडू फीड होईल तोपर्यंत पुरेसा अवधी धावा 2 सहज कंप्लीट होतात. इथनं एक धाव महत्वाची आहे. इथं जर सामना जिंकायचा असेल तर एका बाजूने एक धावेसाठी परिश्रम बाष्मण करतायत आणि त्यांच्या अगेन्स्ट धावा रोखण्यासाठी परिश्रम गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचे. चांगला चेंडू खोलात टाकलेला परंतु खोदून काढला ऑन साइडला. शॉट मिड ऑफला शॉट मिड विकेटला हा चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा चपलाई दोघांची पाहायला मिळते.
एका बाजून जर आपण विचार केला तर बॅट्समन जे लोअर मिडल ऑर्डरचे आहेत त्यांना माहित आहे मोठ्या फटक्याने जर धावा येत नसतील तर सिंगल डबलला प्राधान्य हे देणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने बॅटिंग चालू आहे. धावा 2 आल्यात. एकंदरीत चौथ्या षटकाचा देखील खेळ संपला. ह्या दोनच्या मदतीनं धावफलक आता 38 या आकड्यावरती 45 बनवायचे आहेत. म्हणजे गरज अजूनही 7 धावसंख्येची. चेंडू 6 शिल्लक आहेत. परंतु विकेटचा जर आपण विचार केला तर विकेट कमी गमावलेत त्या टीम शिरडोननं. ते पाहता 6 जरी बनवल्या आणखी फर्स्ट सेक्शन मध्ये जेव्हा सागाव संघ बॅटिंग करत होता तेव्हा त्यांचे 9 गडी बाद झाले होते. तो ऍडव्हान्टेज कुठे का होईना शिरडोन ब च्या बाजूने आहे. शिरडोन ब संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा शुभेच्छांचा वर्षाव आमचे धीरज वामनशेठ पाटील शिरडोनचे त्यांच्या माध्यमातून अगदी आमचे जवळचे मित्र नेहमीच क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि आज ते देखील सामना एन्जॉय करतात. त्यांना देखील माहित आहे मॅच इतकी सोपी नाही आहे. कारण की समीकरण जरी सोपं वाटत असलं तर देखील आता परिश्रम आपल्या फलंदाजांना करावा लागतोय. कारण की शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. विकेटच्या आधारावरती 6 देखील बनवल्या तरी देखील सामना जिंकू शकतो तो I11 शिरडोन हा संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रिदम मॅचचा तोडू नका. ड्रिंक्स जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उन्हाची झला सध्याच्या घडीला जरूर आहे परंतु वाऱ्याचा वेग देखील आपण सध्याच्या घडीला पाहतोय. परंतु इथनं हा वाऱ्याचा वेग कोणत्या संघाला अनुकूल ठरेल हे देखील पाहावं लागेल. कारण की शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. नेक्स्ट मॅच तिसगाव आणि त्यांच्या विरोधात मातारडी. दोन्ही संघ उपस्थित आहेत. दोन्ही संघांना इथनं आव्हान असेल की आपण या मॅच नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे जेणेकरून लगोलग सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. चला मॅचचा रिदम तोडू नका ही सूचना दोन्ही टीम्सला. शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज भोईर या संघाचा सेनानायक आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. परंतु जबाबदारी कशा पद्धतीने पूर्ण करेल हे देखील पाहावं लागेल. कारण की 6 मध्ये त्याला मात्र हा विक्रम करायचा आहे. धावा 6 रोखायच्या आहेत. जरूर 7 रोखायच्या आहेत परंतु विकेट त्यांनी पहिल्या सत्रामध्ये जास्त गमावले होते. ते पाहता विजयासाठी त्याला 6 धावा ह्या रोखाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत असताना साहिल आणि तेजस आणि त्याच्या साथीनं आता मंथनला आपण पाहू शकाल. 6 विकेट शिरडून देखील गमावलेत. राईट ओव्हर द विकेटचा हा चेंडू इंजरी जरूर झाले. हा चेंडू अगदी वेगानं फेकी केला होता त्या ठिकाणी यष्टीरक्षकाला थोडीशी दुखापत झाली. त्याच्या अगदी चेहऱ्यावरती हा चेंडू आदळलाय. दुखापत जास्त गंभीर नसावी. जरूर सनग्लासेस होते. सनग्लासेस देखील त्या बॉलच्या एका फटक्याने तुटून पडल्यात असं मला तरी वाटतंय. फर्स्ट एड किट दुखापत जास्तच गंभीर असेल तर विनंती असेल की आपण त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर घेऊन यायचं आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही गोष्टी घडत असतात. कारण की क्रीडा क्षेत्र म्हटलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा आपण खेळ करता तेव्हा तेव्हा इंजरीचा सामना आपल्याला देखील करावा लागतं. मॅच देखील अगदी कुशल मुवमेंटला सध्याच्या घडीला आपण पाहतोय. इथनं एक एक डिसिजन इथनं एक एक मुवमेंट मॅचची खूप महत्वाची आहे. पहिल्या बॉलवरती तेज तर्रार चेंडू खेळत असताना फलंदाज अपयशी राहिला परंतु तो चेंडू नाही पंचांकडनं हा डिसिजन आता रेफर करण्यात आलाय की चेंडूमध्ये किती उंची होती. कारण की रिव्ह्यूची संधी संघांसाठी नाही आहे. जर तसंच काही आढळलं तर पंच ती अथॉरिटी पंचांसाठी आहे. तर पंचांकडनं हा डिसिजन रेफर करण्यात आले. चेंडूमध्ये हाईट फॅक्टर किती आहे ते आता जरूर आमच्या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून आणि टेक्निशियन टीम मेंबरच्या माध्यमातून कंट्रोल रूम मध्ये पाहण्यात येईल. आमचे मनोजदादा आहेत. आमचे उद्देश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांचे बंधुराज शरतात जे आपल्यामध्ये नाहीयेत त्यांच्या नावाने ही स्पर्धा स्वर्गीय कुमार मंगेश स्मृती चषक 2025 हे पर्व आपण सध्याच्या घडीला अनुभवतोय. आणि पर्वातील ही पहिली मॅच सध्याच्या घडीला परंतु रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मध्ये किती उंची आहे हे सध्याच्या घडीला जरूर पाहणी चालू आहे. कंट्रोल रूम मध्ये आमचे आयोजन करता सध्याच्या घडीला तिसऱ्या पंचांची भूमिका पार करताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी स्लो मोशन मध्ये त्या गोष्टी पाहिल्या जातात. वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू खाली आहे की उंच याची शहानिशा. इट इज अ नो बॉल. आणि पंचांकडनं ही सूचना आली आहे की वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच आहे तर नो बॉल घोषित करण्यात आले. धाव किती काढल्यात? 1 धाव. म्हणजे 1+1 2 धावा इथे जोडल्या जातील. ह्या 2 धावा ऍड होतात. ह्या 2 न मात्र नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. ते पाठलाग करत असताना गावदेवी शिरडोन या संघाला
2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. आता गरज फक्त 5ची. सॉफ्टॅननं इथे फटका जरूर खेळून काढलाय, परंतु चेंडू काही काळ हवेमध्ये होता, श्वास जरूर रोखला होता, परंतु तसं काही घडलं नाहीये. 2 धावा प्राप्त झाल्यात. इथनं एक धाव, सिंगल डबल ही खूप महत्वाची आहे. ज्या मुवमेंटला, ज्या कुशल मुवमेंटला ही मॅच आहे ते पाहता इथनं आता जरूर या मॅच वरती पकड मजबूत आहे ते टीम शिरडूनची, कारण की इथनं ह्या 2 धावा, या 2च्या मदतीनं धावफलक आता 42-42 वरती. सुरुवातीला बॅटिंग थोडीशी खराब झाली. ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप टीम सागावचा आपण पाहतोय, अगदी नावाला साजेसं कार्य आज राहिलं नाहीये. अन्यथा 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकली असती, तसं घडलं नाहीये. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले आणि त्यानंतर जी फायटिंग टोटल त्यांनी नोंदवली आहे ते पाहता फाईट त्यांनी जरूर केली, परंतु आतापर्यंत हा संघ थोडासा का होईना पिछाडीवरती, बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटचा पुढील चेंडू, सॉफ्टॅननं हा फटका उडवला, चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग, फलंदाज बाद. मॅच मध्ये अजून देखील ट्विस्ट बाकी आहे की काय असं म्हणावं लागेल. 42 धावा, 3 धावसंख्येची आवश्यकता. विकेटच्या जोरावरती 2 चालतील. आतापर्यंत जर विचार केला तर 7 विकेट टीम शिरडोननं देखील गमावलेत. एका बाजूला पहिल्या सत्रामध्ये सागाव संघानं 9 विकेट गमावले होते, ते पाहता जर आणखी 2 विकेट काढले या षटकामध्ये तर सामना टॉस वरती येईल. कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट, आणि जर विकेटची देखील बरोबरी झाली तर त्यानंतर टॉसचा हा विचार करण्यात येतो. आतापर्यंत 7 विकेट गमावलेत. गरज आहे 3 धावसंख्येची, म्हणजे विकेट न गमावता 2 बनवल्या तर देखील सामना जिंकू शकतो. षटकातील आतापर्यंत चेंडू 3-2 समाप्त झाले. 4 चेंडू शेष आहेत, कारण की पहिला चेंडू हा नो आला होता. उत्तर शिवगावचे प्रशांत पाटील यांचं शुभ आगमन झालंय. विनंती आहे या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अजूनही सामना सोडला नाही, अजूनही संघर्ष. एका बाजूने टीम गुरुदत्त चेहरादेव सागावचा आपण पाहतो, त्यांना देखील माहित आहे मॅच मध्ये काही घडू शकतं. ज्या प्रकारे विकेट प्राप्त केलाय ते पाहता आणखीन जर एखादा विकेट आला तर प्रेशर प्रतिस्पर्ध्यांवरती देखील असेल. कारण की सामना जरी सोपा वाटत असला तरी मॅच मध्ये जेव्हा जेव्हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा तेव्हा त्यांच्यावरती दडपण हे खूप असतं. चांगला फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉल मध्ये चेंडूला रोखलं होतं सूरजनं, परंतु धाव तो रोखू शकणार नाही. ह्या एका धावेनं मात्र धावफलक 43-43 वरती. गरज 2 धावसंख्येची. विकेट न गमावता 1 चालेल. 3 चेंडू शेष आहेत आणि 3 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या इतिहासामध्ये ह्या धावा डिफेंड देखील झाली आहेत. कधी कधी 1 बॉल 6ची गरज असताना षटकार देखील येतोय, परंतु सध्याची जी सिच्युएशन आहे ते पाहता फलंदाज डबल माइंडेड आपल्याला पाहायला मिळतात. द्विधा मनस्थिती फलंदाजांची नेहमी अशा मुवमेंटला राहते की सिंगल काढायची की मोठा फटका खेळायचा, परंतु ह्या मुवमेंटला अशा पद्धतीनं शांत डोकं ठेवून खेळ करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला मंथन आणि साथीनं तन्मयचा आपल्याला पाहायला मिळेल. मंथन बाद झाले. तेजस आहेत मैदानाच्या आतमध्ये. तेजस आणि तन्मय ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे काहीसे चेंडू, 2 धावसंख्येची आवश्यकता. सूरजचा हा चेंडू, इथे फटका चांगला आहे आणि चेंडू चाललाय तो स्क्वेअर लेग रिजनला, आणि हा विजयाचा चौकार आला आणि सामना